नमस्कार. स्वामी पूजन या वंदना दातीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप छान मला कमेंट्स केल्या त्या व्हिडिओवरती. म्हणून आज अजून एक छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे. या व्हिडिओमध्ये व्हिडिओचे टायटल किंवा या व्हिडिओचे शीर्षक असं आहे की स्वामींची भक्ती सुरू कशी करावी, किंवा ज्यांनी आता बरं तर स्वामींची भक्ती सुरू केली, मग तुम्ही या सुरुवात करताना तुम्हाला स्वामींच्या भक्तीचे महत्त्व, त्यांची बेसिक सुरुवात आणि तुम्ही ज्या गोष्टी अनुसराव्यात याबद्दल बोलू शकता. त्यामुळे प्रेक्षकांना खूप छान मदत होईल, त्यांना वाटेल. तर तो एक पॉइंट काय आहे त्याची आपण एक काळजी घेतली तर स्वामी भक्ती केल्यानंतर आपल्या कंटिन्युअस यश मिळत जातं. स्वामीपर्यंत आपली प्रार्थना पोहोचते आणि आपली स्वप्न तशी हळूहळू टप्प्याटप्प्याने पूर्ण होतात. तर त्याच पथराला आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही एक स्वामी भक्त आहात आणि तुमची स्वामी भक्ती जर तुम्हाला रिझल्ट देत नाही, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि तुम्ही हेही सांगू शकता की भक्ती ही केवळ एकदा करायची गोष्ट नाही, तर ती एक सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांची प्रक्रिया आहे. तुम्ही रोज नियमितपणे साधना केल्यावर स्वामींचा आशीर्वाद निश्चितच मिळतो आणि तुमच्या प्रयत्नांना दिशा मिळते. माझा अर्ध वेळ हा स्वामींना शोधण्यात जायचा. स्वामी काहीतरी क्लू द्या, स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहात याचं काहीतरी मला एक हिंट द्या, किंवा माझ्या आयुष्यात. आणि त्यांचं एक मोठं उदाहरण मी शेअर करते की जेव्हापासून मी स्वामींची भक्ती सुरू केली तेव्हापासून माझ्या जीवनात खूप पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, सकारात्मक ऊर्जा मिळाली. खरोखर मनपूर्वक स्वामींची भक्ती केली तेव्हा तुम्हाला हळूहळू संकेत मिळायला लागले. त्यामुळे तुमचं जीवन बदललं, तुम्हाला दिशा मिळाली आणि तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे टप्प्याटप्प्याने जात राहिलात, हे मी इथे सांगू शकते. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये मी असेच स्वामींना प्रश्न करायचे. बराच काळ असाच निघून गेल्यानंतर ज्यावेळी यश मिळत नव्हतं, त्यावेळी नंतर मला एक मार्ग सापडला. त्या मार्गाने नंतर ज्यावेळी मी चालायला लागले, आज मी स्वामींकडे ओंजळभर मागितल्यानंतर मला स्वामी आभाळभर देत आहेत. तुम्ही ह्या अनुभवातून मला असं दाखवायचंय की कधी कधी अडथळे असतात, पण स्वामींचा विश्वास आणि सातत्य ठेवलं की तो मार्ग नक्कीच सापडतो. आणि आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे पोहोचण्यासाठी स्वामींचा आशीर्वादाचा खूप मोठा वाटा आहे. सुरुवातीला स्वामी महाराजांची भक्ती सुरू करतो त्यावेळी आपण यशापयश, चुकीच्या वाईट या मायाजालामध्ये अडकून जातो आणि त्यानंतर आपल्याला आयुष्यात राहतात किंवा आपल्या भक्तीमध्ये राहतात फक्त आणि फक्त मागणे. भक्ती ही खूप कमी होऊन जाते आणि आपली मागणीच जास्त होऊन जातात. युनिव्हर्सचा एक रूल असतो, तुमच्यासाठी ठरलेला एक टाइम असतो आणि त्या टाइमलाच तुम्हाला गोष्टी मिळून जातात. आणि त्या टाइमपेक्षाही जर लवकर तुम्हाला गोष्टी अट्रॅक्ट करायच्या असतील स्वतःकडे, तर त्याच्यासाठी काही प्रोसेस असतात, पण ती आपण त्या फॉलो करत नाहीत आणि तरी सुद्धा आपण
आपली भक्ती खूपच मागण्यामध्ये अडकते आणि आपण त्यासाठी आतुर होऊन राहतो. पण जर आपण त्या युनिव्हर्सच्या ठरलेल्या वेळेला विश्वास ठेवला आणि प्रक्रियेला जपलं, तर आपल्याला योग्य वेळेला योग्य गोष्टी मिळतात. त्यामुळे भक्ती ही केवळ मागणं नाही, तर आत्मविश्वास आणि प्रतीक्षा यांचं एक सुंदर संतुलन आहे. आपल्याला हव्या त्या गोष्टी लवकरात लवकर आपल्याला मिळाव्यात अशा अपेक्षा ठेवत असतो आणि त्या गोष्टी ज्यावेळी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्या गोष्टी ज्यावेळी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, त्यावेळी आपण स्वामींना दोष देतो आणि हेच मी पण करायचे आणि हेच माझ्याबरोबरही व्हायचं, तर त्यावेळी मला यश मिळालंच पाहिजे, तर त्यावेळी माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे, अशीच अपेक्षा माझी स्वामींकडून असायची. आणि ज्यावेळी त्या अपेक्षा पूर्ण व्हायच्या नाहीत, त्यावेळी कुठेतरी मी माझ्या भक्तीला दोष द्यायची, माझ्या स्वामींना दोष द्यायचे. एका पॉइंट नंतर ही गोष्ट जशी रिपीटर पॅटर्नमध्ये होत गेली, त्यानंतर माझी भक्ती कमी झाली आणि नंतर मी स्वामींना दोष देण्यातच माझं आयुष्य घालवलं. आपण सतत आपल्या अपेक्षांच्या फसलेल्या पद्धतीनं स्वतःला गडबडतो आणि भक्तीचा खरोखरचा गहन अर्थ आपल्याला कळत नाही. परंतु जेव्हा मी हे समजून घेतलं की प्रत्येक गोष्ट तिच्या वेळेनुसार होते, तेव्हा माझ्या भक्तीला खरोखर स्थिरता मिळाली आणि स्वामींच्या मार्गावर माझा विश्वास पूर्ण जागा झाला. तोपर्यंत मी करते आहे ही भावना होती ना, तोपर्यंत सगळं कठीण होतं आणि ज्या दिवशी स्वामी माझ्याकडून करून घेतात ही भावना आली, त्या दिवसापासून आयुष्य सोपं झालं. त्या दिवसापासून मी स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला लागले. त्या दिवसापासून मी स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागले आणि तिथूनच माझी सुरुवात झाली ग्रोथ जर्नीची. तिथूनच सुरुवात झाली स्वामींचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोचण्याची. पण त्याआधी खूप काही गोष्टी कळून चुकणं गरजेचं होतं आणि ते सगळे एक्सपिरियन्स केल्यानंतर मला ह्या गोष्टी कळून चुकल्या, ज्यामुळे तुम्हाला आता सांगणार आहे. तर स्वामींची किंवा इतर कोणत्याही दैवताची सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 3 गोष्टींचं ध्यान ठेवलं पाहिजे. 3 गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट आहे ते म्हणजे डेस्टिनी. म्हणजे जर तुम्ही स्वामींची भक्ती करत आहे, तर ते तुमचं भाग्य आहे की तुम्ही स्वामींची भक्ती करताय. भाग्य म्हणजे त्यावर विश्वास ठेवणं की जे घडतंय ते आपल्यासाठीच योग्य वेळेला घडतंय. दुसरी गोष्ट म्हणजे निष्ठा. म्हणजे तुम्ही मनापासून सातत्याने अगदी प्रामाणिकपणे भक्ती करत राहिली पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्य. कारण सर्व काही त्वरित होत नाही. पण तुमचं धैर्य आणि विश्वास यामुळे एक दिवस तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल. त्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्हाला पहिला फोकस ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे कृतज्ञता, म्हणजे ग्रॅटिट्यूड. प्रत्येक गोष्टीत कृतज्ञतेची भावना तुमच्या मनात असली पाहिजे. तुमच्या शरीराबद्दल, तुमच्या आजूबाजूच्या नेचरबद्दल, तुम्ही राहतात त्या घराबद्दल, तुमच्या आईवडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल, सगळ्यांबद्दल तुम्हाला कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. कृतज्ञतेची भावना म्हणजेच धन्यवादाची भावना. ही आपल्या जीवनात एक मोठा बदल घडवते.
जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहतो, तेव्हा आपल्याला बराच सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. त्यामुळे आपला दृष्टिकोन बदलतो आणि भक्ती सुद्धा अधिक गहन होते. कारण आपण जे काही मिळवलंय त्याची किंमत ओळखू लागतो. तुम्हाला ग्रेटफुल फिलिंग असली पाहिजे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याबद्दल. आणि तिसरी गोष्ट येते जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे योग्यता. तुमची योग्यता तुमचं फ्युचर डिसाईड करते. भले तुम्ही कितीही भक्ती करा, भले तुम्ही कितीही सेवा करा, पण तुमची योग्यता नसेल तर तुम्हाला युनिव्हर्सकडून गोष्टी अट्रॅक्ट करता येणार नाही. आणि तेच मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुमची स्वप्न, तुमचे विजन्स युनिव्हर्सकडून अट्रॅक्ट करून घेऊ शकता. स्वामी भक्तीच्या जोरावरती. भगवान दत्तात्रय. योग्यता ही आपल्या आंतरिक विकासाची खूण असते. जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतेला, तुमच्या कर्तृत्वाला, कर्तव्याला आणि तुमच्या ज्ञानाला खरा योग्य तेवढं बळ देतात, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या यशासाठी तयार करता. आणि स्वामींच्या भक्तीच्या आधाराने तुम्हाला तुमच्या स्वप्नांची खरी दिशा दर्शक शक्ती मिळते. त्यांची भक्ती म्हणजे काय? साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांची भक्ती करणं. ज्यावेळी या ब्रह्मांडाला, ज्यावेळी या युनिव्हर्सला एका गुरुतत्वाची गरज भासली, त्यावेळी दत्त महाराजांचा अवतार प्रगट झाला. दत्त महाराजांची जन्म घेतला. दत्त महाराज जे फक्त देव नाही, दत्त महाराज हे फक्त अनुभूती नाही, तर दत्त महाराज हे गुरुतत्व आहे. भगवान विष्णूचे 7वे अवतार भगवान परशुराम यांचे गुरु पण दत्त महाराजच होते. नवनाथांचे गुरु पण दत्त महाराजच होते. त्यांना आपण मालक म्हणतो, त्यांना आपण शंकर महाराज म्हणतो. त्यांचे पण गुरु श्री स्वामी समर्थ होते. म्हणजे दत्त महाराजांचा जन्म झाला आहे हे एक गुरुतत्व म्हणून तुमचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी. अशा या गुरुतत्वाची सेवा करणं, अशा या गुरुतत्वाला आपलं आयुष्य समर्पित करणं, अशा या गुरुतत्वाच्या हाती आपल्या आयुष्याचा रथ देणं, हा विचार जरी तुमच्या डोक्यात आला, तो विचार असाच येत नाही. तो विचार आला कारण स्वामींनी तुम्हाला निवडलेलं आहे, दत्त महाराजांना. स्वामी समर्थ आणि दत्त महाराज हे केवळ देवत्व नव्हे, तर ते एक गुरु तत्व आहे, जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. हे गुरुतत्व आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आधार देतात. जेव्हा आपण त्यांची सेवा करतो, जेव्हा आपलं जीवन खरोखरच अर्थपूर्ण होतं आणि स्वामींच्या मार्गदर्शनाने आपली प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न साध्य होतात. महाराजांनी स्वतः तुम्हाला निवडलेलं आहे आणि ते आहे तुमचं भाग्य, जे पहिली गोष्ट आपण बोललो डेस्टिनी. त्यामुळे तुम्ही स्वतःला कधीच अंडर एस्टिमेट करू नका. जर तुमच्या वाट्याला स्वामी भक्ती आलेली आहे, जर तुमच्या वाट्याला दत्त भक्ती आलेली आहे, तर स्वतःला सर्वश्रेष्ठ माना. पण आपण कोणत्याही विष्णूच्या अवताराबद्दल बोलायला गेलो किंवा कोणत्याही आपल्या देवतांच्या अवताराबद्दल बोलायला गेलो, तर त्यांनी कोणास ना कोणाच्या वध करण्याचा अवतार घेतलेला आहे. रावणाचा वध करण्यासाठी कृष्णाने, कंसाचा वध करण्यासाठी नरसिंहाने, हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी, असेच आपण स्टोरीज ऐकलेल्या आहेत. पण प्रत्येक अवतार हा काही कारणास्तव
काही विशिष्ट ध्येयासाठी घेतलेला असतो आणि दत्त महाराजांचाही अवतार तो आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, आपल्याला जीवनात दिशा देण्यासाठी झाला आहे. त्यामुळे जे स्वामी भक्ती किंवा दत्त भक्ती आपल्याकडे आलेली आहे त्याला आपण स्वतःचं भाग्य मानावं आणि त्या भक्तीला पूर्ण विश्वासाने जगावं. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील स्वामींबद्दलचे तेही कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.